वसंत पंचमीचा दिवस विद्या, ज्ञान, संगीत आणि कलांची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे. या दिवशी माता सरस्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. माता सरस्वतीची पूजा केल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही किंवा लक्ष केंद्रित करता येत नाही, त्यांनी वसंत पंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत. शास्त्रानुसार वसंत पंचमीच्या दिवशी केलेले उपाय सरस्वती माता यांना प्रसन्न करतात आणि शिक्षण, ज्ञान, संगीत, कला यांचा आशीर्वाद देतात. प्रत्येक पालकांचा एकच प्रश्न असतो की आमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणामध्ये थोडे कमी पडत आहेत. ते अभ्यास करत नाहीत, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. ते खूप हुशार आहेत पण एकाग्रता कमी होते. तसेच शिक्षणामध्ये त्यांची आवड कमी होत जात आहे. त्यामुळे अभ्यास ते मुळीच करत नाहीत. तर अशा वेळी आपल्याला मुलांसाठी काही साधे सोपे उपाय जर आपण केले तर ते मुलांच्या प्रगतीसाठी खूप लाभदायक ठरणार आहेत. हे उपाय केल्यामुळे मुलांना अभ्यास करावा लागणार नाही असं नाही, तर मुलांना अभ्यास हा करावाच लागणार आहे. फक्त यामुळे काय होणार आहे की मुलांचं मन अभ्यासात लागणार आहे आणि त्यांची एकाग्रता वाढणार आहे. यंदा 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीचा सण साजरा होणार आहे आणि या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्यामुळे ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होते. या दिवशी विद्येची आणि कलेची देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय वसंत पंचमीपासून वसंत उत्सव सुरू होतो. हा वसंत उत्सव होळीपर्यंत चालतो. हा सण मदनोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. हा उत्सव वसंत पंचमीच्या दिवशी रतिका महोत्सवाने सुरू होतो. या उत्सवात भगवती रती आणि कामदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय वसंत पंचमीच्या दिवशी तुमचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी तुम्ही काही विशेष उपाय केले तर त्या उपायापासून शिक्षण आणि कला क्षेत्रात यश मिळते. वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेचा जन्मोत्सव. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला देवी सरस्वती प्रकट झाली होती. सरस्वतीने संपूर्ण ब्रह्मांडाला ध्वनीचा उपहार दिला होता. म्हणून या दिवशी वसंत पंचमी साजरी करतात. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वसंत पंचमीला मुलांच्या बौद्धिक विकासासाठी काही उपाय करणार आहोत आणि या उपायामुळे मुलांची बौद्धिक पातळीही वाढणार आहे आणि मुले अभ्यासात सुद्धा हुशार होतील. त्याचबरोबर आपल्या घरात आर्थिक भरभराट देखील होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षराभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात, त्यांचा बौद्धिक विकास होतो असे मानले गेलेले आहे. तसेच वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपरा आहे. या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर मुलांना बसून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी. मुलांच्या जिभेवर एम, श्री किंवा ओम असे लिहावे. वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्यामुळे मुले हुशार होतात आणि या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीचा चमचा किंवा डाळिंबाची कांडी घ्यायची आणि ती मधामध्ये बुडवायची आणि त्या कांडीने मुलांच्या जिभेवरती एम, श्री किंवा ओम असे लिहायचे आणि यानंतर सरस्वती पूजन करायचं. तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यायची आणि त्यावरती लहान मुलांकडून त्यांच्या बोटाने या 3 अक्षरांमधून कोणतेही एक अक्षर लिहून घ्यायचे. वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या जिभेवरती जर का हे एक अक्षर लिहिले तर त्याचा सकारात्मक परिणाम मुलांच्यावरती होईल. मुले बुद्धिशाली होतील, त्याचबरोबर मुलांची एकाग्रता देखील वाढेल. आणि हे जे एम अक्षर आहे तर हे एम अक्षर बुद्धी, वाणी आणि ऐश्वर्य देणाऱ्या माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी काळ्या रंगाची पाटी घ्यायची आणि त्यावरती सरस्वती यंत्र खडूने काढायचं आणि त्या पाटीची पूजा करायची. त्याचबरोबर सरस्वती स्वरूप पेन आणि पुस्तकांचे देखील आपण पूजन करावयाचं आहे. तसेच या दिवशी केशरयुक्त खिरीचा देवी सरस्वतीला नैवेद्य दाखवावा. सरस्वतीला बुंदी देखील प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी पूजेनंतर बुंदीचा प्रसाद सगळ्यांना द्यावा. वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पूजा देखील करावयाची आहे. दरवर्षी माता सरस्वतीची पूजा केली जाते आणि सरस्वती पूजनासह आपण आपल्या गुरूंचा देखील आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या गुरूंचे सुद्धा पूजन करावयाचे आहे. गुरुवर्यांना एखादी भेटवस्तू द्यायची आहे. वसंत पंचमीच्या दिवशी घरातील लहान मुलांच्या हातून देवी सरस्वतीची पूजा करावी.
पूजा करताना देवी सरस्वतीच्या पायावरती गुलाल व्हावा. गुलालाने देवी सरस्वतीच्या पदकमलाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. आपल्या देशात काही राज्यात वसंत पंचमीपासूनच होळी खेळण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या हातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना पेन, वही, पुस्तके भेट द्यावीत. शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्यामुळे देवी सरस्वती तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहते. डोक्यात कायम सकारात्मक विचार येतात. तसेच संगीत आणि कलेची ज्यांना रुची आहे अशांनी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या कलेचा अभ्यास करावा. देवी सरस्वतीचा त्यामुळे आपल्यावरती कृपा आशीर्वाद होतो. यासह सरस्वती मंत्र आणि स्तोत्राचे पठण करावे. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर आपल्याला देवी सरस्वतीची पूजा करायची आणि त्यानंतर मातेला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची. त्यामुळे आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच 11 वेळा देवीच्या मंत्राचा जप करावा. जप करताना ओम ह्रीं श्रीं क्लीं सरस्वते नमः हा मंत्र उच्चारावा. वसंत पंचमीच्या दिवशी असं केल्यामुळे संगीताच्या क्षेत्रात यश मिळते. आणि हा मंत्र म्हणताना तुम्हाला जर का अवघड वाटत असेल तर अजून एक मंत्र आहे आणि तो खूप साधा सोपा आहे. हा मंत्र जरी तुम्ही म्हणालात तरी सुद्धा चालू शकेल आणि तो मंत्र असा आहे, ओम सरस्वती माते नमः. आणि या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. म्हणजे एक माळ आपल्याला जपमाळ करावयाची आहे. आणि हा मंत्र आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस हा जप करावयाचा आहे. फक्त हा रोज करावयाचा आहे. न चुकता आपल्याला या मंत्राचं पठण करावयाचं आहे. या जपामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्या मुलामुलींवरती राहील. याबरोबरच अभ्यासासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालू शकेल. तसेच तुम्ही प्रत्येक गुरुवारी दत्तगुरूंचे दर्शन घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. तसेच जर का शक्य झाले तर मुलांना 4 मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी द्या. 4 मुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे अभ्यासात लक्ष लागते आणि अभ्यासामध्ये प्रगती करता येते. तर हे असे काही साधे सोपे उपाय आहेत जे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करावेत. यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल आणि अभ्यासामध्ये लक्ष लागेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.